शेतकरी बांधवांनो, मागील काही दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणाची मोठी लॉटरी लागली आहे। यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चालित यंत्र, यामध्ये तुमचा रोटावेटर, फन, नांगर, पेरणी यंत्र, त्याचबरोबर पॉवर विडर, पॉवर टिलर, कडबाकुटी यासारखी वेगवेगळ्या यंत्रांमध्ये शेतकऱ्यांची निवड झाली आहे। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला निवड झालेल्या शेतकऱ्यांची अनुदानाची पूर्ण प्रक्रिया कशी आहे, शेतकऱ्यांनी अनुदानासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची आहे, पूर्वसंमती म्हणजे काय, पूर्वसंमतीपूर्वी कोणती कागदपत्रे अपलोड करावायची आहे, पूर्वसंमतीनंतर कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावायची आहे। त्याचबरोबर आता निवड तुमची झालेली आहे, परंतु त्या यंत्राची किंवा ट्रॅक्टरची खरेदी तुम्ही कधी केली पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकरी मित्र YouTube चॅनेलवर मी आपलं स्वागत करत आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण निवड झालेल्या शेतकऱ्यांनी कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची हे आपण जाणून घेऊया। आपण असं समजूयात की एखाद्या शेतकऱ्याची ट्रॅक्टरसाठी निवड झालेली आहे। यासाठी निवड झाल्यापासून 10 दिवसामध्ये संबंधित शेतकऱ्यांनी जो आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा त्याच्या शोरूमला जावं। त्या शोरूमला गेल्यानंतर प्रथमतः तिथून आपल्याला कोटेशन, त्या ट्रॅक्टरच्या मॉडेलचं कोटेशन घ्यावं लागणार आहे। त्यानंतर टेस्ट रिपोर्ट आपल्याला ते संबंधित डीलर देतील। तर टेस्ट रिपोर्ट म्हणजे काय, केंद्र किंवा राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम संस्थांनी जसं की कृषी विद्यापीठ हे कृषी अवजारांचे रीतसर परीक्षण करून त्याची चांगली गुणवत्ता असल्याबाबतचे एक प्रमाणपत्र देतात, त्याला टेस्ट रिपोर्ट असं म्हटलं जातं। त्यानंतर डीलर सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावं लागणार आहे। डीलर सर्टिफिकेट म्हणजे ज्या डीलर कडून, म्हणजे ज्या विक्रेत्याकडून तुम्ही वाहन किंवा ते यंत्र खरेदी करणार आहात तो अधिकृत विक्रेता आहे याबाबतचं ते प्रमाणपत्र आहे। त्यानंतर आपलं क्षेत्र सामायिक असल्यास इतर खातेदारांचं संमतीपत्र आपल्याला जोडावं लागणार आहे। त्याचबरोबर आपल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचे एक हमीपत्र आहे। त्या हमीपत्रामध्ये आपण वाहन खरेदी केल्यापासून 5 वर्ष त्या वाहनाची विक्री करणार नाही। त्याचबरोबर ट्रॅक्टर किंवा ट्रॉली असेल त्यांचं पासिंग करून घेणार किंवा इन्शुरन्स करणार, याबाबतच्या हमीपत्रांवर आपले स्वाक्षरी करून ते हमीपत्र आपल्याला सादर करावं लागणार आहे। ही सर्व कागदपत्र ट्रॅक्टरसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांसाठी आहे, परंतु ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर यंत्रांची निवड झाली असेल तर आपणास आरसी बुक अपलोड करावं लागतं। आरसी बुक हे निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या नावे ट्रॅक्टर असेल तर उत्तम, इतर सदस्याच्या नावे ट्रॅक्टर असेल आणि निवड इतर कुटुंबाच्या सदस्याच्या नावे असेल तरीही चालेल। यामध्ये कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे पती पत्नी आणि अविवाहित मुले अशी कुटुंबाची व्याख्या केलेली आहे। ही कागदपत्र शेतकऱ्यांनी त्यांच्या लॉगिन वरून सादर केल्यानंतर आपल्या गावच्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या लॉगिनला ही कागदपत्र जातात। तिथं त्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते। कागदपत्र योग्य असतील तर ते पुढच्या पातळीवर म्हणजे तालुका पातळीवर पाठवले जातात। तिथे अजून एकदा कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि ती कागदपत्र योग्य असल्यास तिथून अप्रूव्हल दिलं जातं आणि यालाच पूर्वसंमती म्हटलं जातं। पूर्वसंमती मिळाल्यानंतर येत्या 30 दिवसामध्ये शेतकरी संबंधित ट्रॅक्टर किंवा यंत्राची खरेदी करू शकतात। यंत्राची खरेदी करताना शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायची की पूर्वसंमतीपूर्वी ज्या मॉडेलचा आपण कोटेशन किंवा टेस्ट रिपोर्ट आपण सादर केलेला आहे तोच मॉडेल आपल्याला खरेदी करावं लागणार आहे। असं जर झाले की कोटेशन वेगळ्या मॉडेलचं अपलोड केलं गेलं आणि खरेदी दुसऱ्या मॉडेलची केली तर यावेळी आपणास प्रॉब्लेम येऊ शकतो, ही शेतकऱ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे। यानंतर पूर्वसंमतीनंतर आपल्याला म्हणजे खरेदी केल्यानंतर आपल्याला कोणकोणती कागदपत्र अपलोड करावी लागतात। यामध्ये सुरुवातीला आपल्याला इनव्हॉइस म्हणजे बिल अपलोड करावं लागतं। त्या बिलावर संबंधित ट्रॅक्टरचा चेसिस नंबर किंवा त्या मॉडेलचा नंबर या सर्व गोष्टींची माहिती लिहिलेली असते। त्यानंतर आपल्याला डिलिव्हरी चलन अपलोड करावं लागतं। त्या डीलरनं या यंत्राची डिलिव्हरी शेतकऱ्याने केली आहे याबाबतचं हे डिलिव्हरी चलन असणार आहे। त्यानंतर ट्रॅक्टर बाबत आपल्याला पर्टिक्युलर सादर करावं लागतं। ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर लगेचच आपल्याला आरसी बुक मिळत नाही, तर ते मिळतं पर्टिक्युलर, ते पर्टिक्युलर आपल्याला सादर करावं लागणार आहे। आणि यानंतरच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी खरेदी करताना ऑनलाईन पेमेंट करायचं आहे। यामध्ये तुम्ही गुगल पे, फोन पे वापरू शकता, त्याचबरोबर तुम्ही आरटीजीएस सुद्धा करू शकता। मग गुगल पे, फोन पे केल्यानंतरचा स्क्रीनशॉट असू द्या किंवा आरटीजीएस ची पावती आपल्याला सादर करावी लागणार आहे।
त्याबरोबरच आपल्या खात्यावरून रक्कम वर्ग करताना त्या वर्ग केलेल्या बाबतचं स्टेटमेंट आपल्याला तिथं जोडावं लागणार आहे. ही सर्व कागदपत्रांची परिपूर्ण पूर्तता केल्यानंतर ही कागदपत्र ऑनलाईन अपलोड केल्यानंतर कृषी विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी त्या आपल्या यंत्राची तपासणी करण्यासाठी आपल्यापर्यंत येणार. त्या संबंधित यंत्राबरोबरचे फोटो काढून प्लेट बरोबरचे मॉडेलला मॉडेल मॅच होतोय का या सर्व गोष्टींची पडताळणी करणार आणि ते पुढील प्रोसेससाठी पाठवलं जाणार. अशी सर्व आपण अनुदानाची प्रक्रिया या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. या व्यतिरिक्त कोणाला काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. यानंतर पुढचा व्हिडिओ कोणत्या बाबीवर केला पाहिजे या संबंधित सजेशन कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुर्तास आपण थांबूया. धन्यवाद.